नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी प्रो यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसे काय भाव राहतील, कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापसा दरात सकारात्मक हालचाल दिसून आली आहे. खाजगी बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल 7,800 ते 8,000 रुपयापर्यंत पोहोचले आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा कल हमी केंद्राऐवजी खाजगी बाजारात कापूस विक्रीकडे वाढत दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापसाच्या दरात चांगली सुधारणा दिलेली आहे. मित्रांनो, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापसाच्या दरात सकारात्मक हालचाली दिसून येत आहे. खाजगी बाजारात कापसाचे भाव 8,000 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. केंद्र शासनाच्या वतीने 2025-26 हंगामासाठी कापसा हमी भाव निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मध्यम स्टेपल कापसासाठी 7,710 रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी 8,110 रुपयाचा प्रति क्विंटल असा हमी भाव जाहीर करण्यात आला आहे. या दरांवर सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू आहे. मात्र काही दिवसांपूर्वी खाजगी बाजारात कापसाचे दर 7,000 ते 7,200 रुपयापर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांना हमी केंद्रावर कापूस विक्री करणे पसंत केले होते. जानेवारी दर सुधारणार आहे. मित्रांनो, जानेवारीच्या महिन्यापासून खाजगी बाजारात कापसाच्या मागणीत वाढ झाल्याने दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. मंगळवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा दर 7,950 रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आला होता. तर अकोटचं खाजगी बाजारामध्ये हा दर थेट आज 8,000 रुपयापर्यंत पोहोचला आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी पुन्हा खाजगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे. ग्रेनिंगबाबत संभ्रम आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्यांमध्ये दरम्यान हमी खरेदी केंद्रावर कापसे ग्रेनिंग बदलण्यात आलेले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पूर्वीप्रमाणे ग्रेनिंग पद्धत सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र या संदर्भात केंद्र शासनाकडून अद्याप कोणत्याही स्पष्ट सूचना न आल्याने सध्या हमी केंद्रावर दुसरा ग्रेन लागू करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार काही प्रमाणात शेतकरी खाजगी बाजाराला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. आयात शुल्कावर चर्चा. केंद्र शासनाने यापूर्वी कापसावरील 11% आयात शुल्क कमी केले होते. आता हे शुल्क पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. तथापि याबाबत कोणत्याही अधिकृत अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. कृषी अभ्यासकांच्या मते आयात शुल्क पूर्वपरत झाले तरी देशांतर्गत बाजारावर त्याचा फारसा परिणाम दिसणार नाही. सरकीच्या दरात सुधारणा झालेली आहे. मित्रांनो, सरकी व गाठींच्या दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम कापसाच्या दरावर झालेला आहे. खाजगी बाजारात सध्या मागणी वाढली असून त्यामुळे पुढील काळात कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खाजगी बाजारात कापसाचे दर प्रति क्विंटल 7,800 ते 8,000 रुपयापर्यंत पोहोचले आहे. कापसाची मागणी वाढली असून सरकीचे दरही वाढले आहे. त्यामुळे पुढील काळात दर आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती, आवक आलेली 79 क्विंटलची. किमान दर भेटले 7,900 रुपये, कमाल दर भेटले 8,100 रुपये, सर्वात दर भेटले 8,000 रुपये. त्यानंतरची बाजार समिती भद्रावती, आवक आलेली 200 क्विंटलची. किमान दर भेटले 7,751 रुपये, कमाल दर भेटले 8,175 रुपये, सर्वात दर भेटले 7,963 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर, आवक आलेली 848 क्विंटलची. किमान दर भेटले 7,500 रुपये, कमाल दर भेटले 8,150 रुपये, सर्वात दर भेटले 7,850 रुपये. त्यानंतरची बाजार समिती जालना, जात आहे हायब्रिड, आवक आलेली 349 क्विंटलची. किमान दर भेटले 7,930 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,985 रुपये. त्यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे, जाता येलारे मध्यम स्टेपल, आवक आलेली 755 क्विंटलची. किमान दर भेटले 7,710 रुपये, कमाल दर भेटले 8,025 रुपये, सर्वात दर भेटले 7,925 रुपये. त्यानंतरची बाजार समिती घाटंजी, जाता येलारे मध्यम स्टेपल, आवक आलेली 1800 क्विंटलची. किमान दर भेटले 7,715 रुपये, कमाल दर भेटले 8,300 रुपये, सर्वात दर भेटले 7,900 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला, जात आहे लोकल, आवक आलेली 126 क्विंटलची. किमान दर भेटले 7,789 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,899 रुपये. पुढची बाजार समिती उंबेड, जात आहे लोकल, आवक आलेली 826 क्विंटलची. किमान दर भेटले 8,100, कमाल दर भेटले 8,400 रुपये, सर्वात दर भेटले 8,250 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातले विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.